माननीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण निंबूत गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता। या कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ सर्वजण एकजुटीने उपस्थित राहिले आणि आपण अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम कुस्तीचा आखाडा इथं संपन्न केलेला आहे। हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण ग्रामपंचायतच्या वतीने घेतला होता। त्याला सर्वांनी एकजुटीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल गावकऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि अजितदादांचं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं आणि भरभराटीत जावं याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। ज्याचे अत्यंत कर्तबगार असे उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस। या 76व्या वाढदिवसाच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी निंबूत ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः आदरणीय दादांना मनापासून शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळात आणखीन वरचं राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं ही श्री भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज निंबूत ग्रामस्थांच्या वतीनं निंबूत ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या गावच्या सुप्रसिद्ध अशा कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये वृक्षारोपण ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हाते संपन्न झालेलं आहे। या झाडांचा विकास जसा होत जाईल त्याच पद्धतीनं दादांची भविष्यातली कारकीर्द उजळत राहो, त्यांना उत्तम आरोग्य मिळो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि ग्रामस्थांनी केलेल्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक करतो। धन्यवाद। 22 जुलै नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो। आज निंबूत ग्रामस्थांनी आमच्या कुस्त्याच्या आखाड्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजन करून दादांचा वाढदिवस साजरा करायचं आयोजन केलेलं आहे। यात सर्व ग्रामस्थ कुठलाही गटतट न बघता उपस्थित राहिलेले आहेत। ही दादांच्या प्रती असणारी ग्रामस्थांची एकी दिसते आणि दादांनी आमच्या भैरवनाथ देवस्थानला 3-4 कोटी रुपये मंजूर केलेले 5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। तसेच गावात असं कुठलंही काम राहिलं नाही की जी एक निवेदन साधं 2 वळीचं दिलं तरी दादा मंजूर करत नाहीत। इतक्या चांगल्या पद्धतीनं दादांचं आमच्या गावावर लक्ष आहे। गावसुद्धा भविष्यात दादांच्या विचाराच्या मागं चालेल आणि दादांना या वाढदिवसाच्या आमच्या निंबूतकरांच्या वतीनं शुभेच्छा। त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो ही ग्रामस्थांच्या वतीनं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। वाढदिवसानिमित्त निंबूत ग्रामस्थ सर्व हजर राहून वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्वांनी पार पाडला। तसेच दादांनी आपल्याला भैरवनाथाच्या मंदिरासाठी ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला, त्याबद्दल त्यांचं सर्व ग्रामस्थांतर्फे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो।